नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आवाज आपल्या जनतेच्या या न्यूज चॅनलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत मालेगावचे नागरिक तथा अम, माजी उपसरपंच आहेत सिद्धार्थ वाघमारे. यांनी एक निवेदन दिलेलं आहे गट शिक्षण अधिकारी अर्धापूर कार्यालयामध्ये. तर त्या संदर्भात आपण त्यांना विचारू की आपलं हा निवेदन काय होतं. नमस्कार साहेब. हे निवेदन कशाचं होतं? साहेब, मी मालेगाव जिल्हा परिषद हायस्कूल मालेगाव यांना एक पत्र दिलेलं आहे गट शिक्षण अधिकाऱ्याला की शालेय व्यवस्थापन समिती फार दिवसापासून सप्टेंबरपासून त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. अन्यथा हेडमास्टरनं कुठलंही शालेय समिती न घेता आचारसंहितेचं शब्द सांगून टाळाटाळ करत आहे व मनमानी कारभार करत आहे व शाळेमध्ये काही कामं सांगितल्यावर कुठलीही कामं होत नाहीत व पोषण आहाराबद्दल जे शालेय समितीचं समिती जे लक्ष ठेवती व शिक्षकावर लक्ष ठेवती याच्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती आम्ही वारंवार सरला सांगितलं की बाबा तुम्ही समिती का बनत ना, तर ते आचारसंहितेचं सांगून सप्टेंबरपासून आज रोजीपर्यंत एप्रिल लागली, अन्यथा त्याने शालेय समिती कुठलीही घेतलेली नाही. ही शालेय समिती किती दिवसापासून त्यांनी घेतलेली आहे? सप्टेंबरपासून त्यानं आज रोजीपर्यंत घेतली नाही साहेब. माझी जर या पत्राच्या द्वारे आता या गट शिक्षण अधिकाऱ्याने जर काही याच्यावर काही ॲक्शन नाही घेतली व संबंधितवर काही कारवाई नाही केली तर मी कलेक्टर साहेबांमोरी उपोषणाला बसेल व शिक्षण अधिकाऱ्याकडे बी हे पत्र देईल व याची अंमलबजावणी करा म्हणून मी संबंधित हेडमास्टरावर कारवाई होण्याबाबत म्हणून मी एक पत्र बी देईल कलेक्टरला आणि उपोषणाला बसव.